नमस्कार मित्रांनो, MPSC कंबाईन प्री सिरीज 2024चा हा पार्ट 3 असणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे राहिलेले आपले सब्जेक्ट वाईज इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणजे सायन्स आणि करंट अफेअर्सचे जे आपले टॉपिक राहिले होते त्यांचा आढावा घेणार आहोत आणि सोबतच कंबाईन प्री आणि मेन्सकरिता तुम्हाला कुठले सोर्सेस आणि कुठले बुक्स वापरायचे आहेत त्याबद्दलची एक पुस्तकांची यादी म्हणजेच बुक लिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। याआधी आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन कंबाईन प्री सिरीजचे व्हिडिओ टाकले आहेत। पार्ट 1 मध्ये आपण सिलेबस असो किंवा पेपर पॅटर्न असो त्याची एक परिपूर्ण माहिती दिली आहे आणि पार्ट 2 मध्ये सब्जेक्ट वाईज जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्यांची पण यामध्ये परिपूर्ण माहिती तुम्हाला कुठल्या टॉपिकवर भर द्यायचा आहे आणि कुठले महत्त्वाचे टॉपिक आहेत यावर तुमचा हा व्हिडिओ असणार आहे। पार्ट 2 हे तुम्ही नक्कीच बघा, यांची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे। सायन्स या विषयामध्ये प्रीमध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, जिओलॉजी, बॉटनी आणि हायजीन इत्यादी सब्जेक्ट दिलेले आहेत आणि मेन्समध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, जिओलॉजी असेल, बॉटनी असेल आणि सोबतच टेक्नॉलॉजी हा एक नवीन त्यामध्ये टॉपिक ॲड केला आहे। त्यामध्ये तुमचं रिमोट सेन्सिंग असेल, एरियर अँड ड्रोन फोटोग्राफी असेल, GIS असेल, GPS असेल इत्यादींची तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे। सोबतच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच ICTचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे। तर सामान्य विज्ञानमध्ये प्रीमध्ये 15 प्रश्न असतात आणि मेन्समध्ये पण तुम्हाला 15 प्रश्न दिसतील, 14 ते 15 प्रश्न। तर फिजिक्स, केमिस्ट्री, जिओलॉजी, बॉटनी आणि हायजीन तर सामान्य ज्ञान या विषयाला आपण 4 ते 5 टॉपिकमध्ये डिवाईड करू शकतो। त्यामध्ये असेल फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, जिओलॉजी असेल, बॉटनी असेल आणि हायजीन हा जो पार्ट आहे हा ओनली प्रीमध्ये आहे, हे आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे आणि इतर जे पार्ट आहेत हे तुम्हाला मेन्समध्ये पण याचं कामात येणार आहे। तर फिजिक्समध्ये युनिट अँड मेजरमेंट, लाईट, मिरर अँड लेन्सेस, साऊंड, इलेक्ट्रिसिटी, ह्युमन आय, हीट, वर्क, फोर्स अँड प्रेशर इत्यादी महत्त्वाचे टॉपिक आहेत। केमिस्ट्रीमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर असेल, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स असतील, ॲसिड, बेसिस अँड सॉल्ट असतील, मेटल अँड नॉन मेटल असतील आणि हायड्रोकार्बन। जिओलॉजीमध्ये म्हणजेच प्राणीशास्त्रामध्ये सेल, ॲनिमल टिश्यू, ॲनिमल क्लासिफिकेशन, ह्युमन बॉडी अँड ऑर्गन्स, त्यामध्ये व्हेरियस सिस्टीम असतील, त्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम असेल तुमचं, त्यानंतर नर्वस सिस्टीम असतील, ब्रेन सिस्टीम असेल इत्यादींचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे। त्यानंतर ह्युमन हार्मोन्स आहेत त्याचा पण तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे। बॉटनीमध्ये प्लांट सेल, प्लांट टिश्यू, प्लांट क्लासिफिकेशन इत्यादींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आरोग्यशास्त्र म्हणजेच हायजीन या विषयामध्ये जो की आपला प्रीमध्ये असणार आहे त्यामध्ये ॲनिमल आणि प्लांटचे डिसीज असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, त्यामध्ये व्हायरसेस असतील, बॅक्टेरिया असतील, प्रोटोझोआ असतील आणि ह्युमन डिसीजेस आहेत जे महत्त्वाचे मलेरिया, टायफॉईड इत्यादी आणि त्यांचे जे रोगकारक आहेत त्यांचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे। तर प्रीमध्ये जिओलॉजी, बॉटनी आणि हायजीन म्हणजेच प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या तिन्ही टॉपिकला मिळून 8 ते 9 प्रश्न येतात आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री यामधून तुम्हाला 3 ते 4 प्रश्न असे टोटल तुम्हाला यामधून 15 प्रश्न हे प्रिलिम्समध्ये येतील। मेन्समध्ये बोलायचं झालं तर फिजिक्स, केमिस्ट्री, जिओलॉजी, बॉटनी हे आपल्याला मेन्समध्ये पण आहे। तर यामधून तुम्ही मेन्समध्ये 10 प्रश्न पकडा आणि जे 5 प्रश्न आहेत ते टेक्नॉलॉजी या टॉपिकमधून येतील। त्यामुळे साठी जे आपण अभ्यास करत आहोत सायन्सचा तर तुम्हाला मेन्समध्ये पण कामात येणार आहे आणि टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान या टॉपिकमधील कशा प्रकारे तुम्हाला कुठले सोर्सेस वापरायचे आहेत याचा जो व्हिडिओ आहे तो आपण नंतर ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस आपण घेऊन येऊ। मेन्समध्ये आपल्याला जे एक्स्ट्रा टॉपिक दिलेले आहेत जसे ते कायदे असतील आणि स्टॅटिस्टिक असतील आणि इतर जे एक्स्ट्रा टॉपिक्स आहेत त्याबद्दल त्याचा व्हिडिओ आहे, ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस आपण तो व्हिडिओ देऊ। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे चालू घडामोडी आहेत। प्रिलिम्समध्ये तुम्हाला जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील आणि मेन्समध्ये सुद्धा जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील यामध्ये 15 प्रश्न असतात प्रिलिम्सला आणि मेन्समध्ये पण तुम्हाला 14 ते 15 प्रश्न या चालू घडामोडी विषयातून भेटणार आहेत। त्यामध्ये महत्त्वाचा अभ्यास करताना लक्षात ठेवायचं की व्यक्तिविशेष असो, क्रीडा, पुरस्कार, महत्त्वाच्या नियुक्त्या, संरक्षण आणि अंतरिक्ष, पहिले प्रथम म्हणजे जागतिक, भारतातील आणि महाराष्ट्रातील, राजकीय घडामोडी असो, आर्थिक असतील, पर्यावरणविषयक असतील आणि इतर जे अहवाल असतात, निर्देशांक असतात त्याचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बुक लिस्ट आपण बघणार आहोत, म्हणजे कमीत कमी पुस्तकं वाचून आपण जास्तीत जास्त आउटपुट कसा देऊ शकतो आणि रिव्हिजन जी असणार आहे यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे तुमचा।
त्यानंतर एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे तुमच्याकडे PYQचं एक पुस्तक असायला पाहिजे कंबाईनचं प्रिलिम्ससाठी. त्यामध्ये तुम्ही 2 पुस्तकं घेऊ शकता, म्हणजेच यामधून तुमचं कुठलंही एक पुस्तक घ्या. एकतर लोकसभा पब्लिकेशनचं घ्या अप्पा हातनुरे सरांचं, किंवा ज्ञानदीप अकॅडमीचं तुम्ही कंबाईनचं पुस्तक घेऊ शकता. यामध्ये गट ब आणि गट क जी पूर्वपरीक्षा आहे त्यांचं आजपर्यंत 2023पर्यंत आलेले जे सर्व प्रश्न आहेत त्यांचा यामध्ये समावेश आहे. आणि यामध्ये स्पष्टीकरणासहित त्यांनी संपूर्ण प्रश्नांचे त्यांनी यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. बघा, राज्यशास्त्र या विषयासाठी तुम्ही जरी नवीन असाल, म्हणजेच आत्ता बिगिनियर असाल, तर तुम्ही भारताची राज्यघटना आणि प्रशासन हे पुस्तक रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, हे तुम्ही वापरू शकता. यामधील जे मी टॉपिक सांगितले आहेत ते विस्तृतपणे तुम्ही फर्स्ट रीडिंग करून त्यानंतर रिव्हिजनसाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांच्याच रिव्हिजन नोट्स म्हणून आलेलं आहे मार्केटमध्ये नवीन. यामध्ये PYQमधील इम्पॉर्टंट फॅक्ट्स पण त्यांनी दिलेले आहेत. तर रिव्हिजनसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. म्हणजे तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंगसाठी हे मोठं पुस्तक वापरायचं आहे फर्स्ट, जर तुम्ही बिगिनियर असाल, अथवा याच्या आधी जर तुम्ही MPSC किंवा इतर परीक्षेचा अभ्यास केला असेल आणि तुमचं बेसिक जर थोडंसं क्लिअर असेल तर रिव्हिजनसाठी तुम्ही फक्त हे रंजन कोळंबे सरांचे पुस्तक वापरू शकता. त्यानंतर भारताच्या भूगोलासाठी तुम्ही अप्पा हातनुरे सरांचं भारताचा भूगोल हा पुस्तक घेऊ शकता यामध्ये क्लास नोट्सचं. आणि महाराष्ट्राच्या भूगोलसाठी पण तुम्ही अप्पा हातनुरे सरांचं पुस्तक घेऊ शकता. यामध्ये त्यांनी एक्झाम ओरिएंटेड फॅक्ट्स दिलेले आहेत जे PYQमध्ये आपल्याला महत्त्वाचे वाटतात, तेच या पुस्तकमध्ये मला दिसले, त्यामुळे हा पुस्तक मी सांगत आहे. यामध्ये जर तुमचं बेसिक क्लिअर नसेल तर त्यासाठी तुम्ही सौदी सरांचे पुस्तक वापरू शकता. आणि बेसिक जे तुमचं नॉलेज नसेल, क्लिअर नसेल, तर तुम्ही ते सौदी सरांचे पुस्तक घेऊ शकता. परंतु जिओग्राफी या विषयामध्ये तुम्हाला फॅक्च्युअल प्रश्न जास्त असतात, त्यामुळे हे 2 पुस्तकं तुम्ही वाचली तरी तुमचं इझिली प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत. त्यानंतर सायन्स या विषयासाठी अनिल कोलते सरांचं कॉम्पिटेटिव्ह सायन्स हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. हे पुस्तक तुम्हाला इंग्लिश मिडियम पण अवेलेबल आहे, तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही ज्या भाषेमध्ये तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता. परंतु सायन्सचा अभ्यास करताना मी एक तुम्हाला सजेशन करेल की अनिल कोलते सरांचं एक ॲप आहे सायन्स बाय अनिल कोलते म्हणून, तुम्हाला ते याच्यावर प्ले स्टोअरवर भेटून जाईल. ते ॲप डाउनलोड करून त्यामध्ये जे क्लासेस आहेत ते तुम्ही 1499मध्ये परचेस करून वन टाईम परचेस करा. त्यामध्ये तुम्हाला 6 महिन्याचा जो मुदत असतो त्यामध्ये क्लासेस बघण्याचा, त्यामध्ये तुम्हाला प्री, मेन्स आणि राज्यसेवाच्या तिन्ही विषयाचा तुमचा अभ्यास होणार आहे. कारण सायन्समध्ये ज्या प्रकारे प्रश्न विचारले जातात ते वाचून तुम्हाला समजत नाही. सायन्सचे पुस्तक कितीही वाचलं तरी ते बेसिक अंडरस्टँडिंग तुमची क्लिअर होणार नाही. त्यामुळे कुणीतरी आपल्याला सांगितलं आणि इझी वेमध्ये जर ते समजून सांगितलं तर इझिली तुम्हाला समजणार आहे. जर तुमचं बेसिक क्लिअर असेल तर तुम्ही हे पुस्तक डायरेक्ट यूज करू शकता. परंतु माझ्या मते तुम्हाला आधी अनिल कोलते सरांचे जे ॲप आहे ते डाउनलोड करून तुम्हाला हे क्लासेस करावे लागतील. त्यामुळे तुमचे जे बेसिक असणार आहे ते सर्व क्लिअर होणार आहे आणि रिव्हिजनसाठी नंतर तुम्ही हे पुस्तक त्यांचं यूज करू शकता. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था या विषयासाठी वन स्टॉप सोल्युशन म्हणजे रंजन कोळंबे सरांचे पुस्तक. यामध्ये तुम्हाला सगळेच टॉपिक आपण सांगितलेले यामध्ये भेटणार आहेत. त्याला तुम्ही 2 ते 3दा रिव्हिजन करून अर्थव्यवस्था या विषयामध्ये इझिली 10 ते 12 प्रश्न या पुस्तकातून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर इतिहास या विषयासाठी आधुनिक भारताचा इतिहास तुम्हाला देशपांडे सरांचे पुस्तक आहे के सागर पब्लिकेशनचं, ते तुम्ही वापरू शकता. आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्ही पाटील सरांचे पुस्तक आहे के सागर पब्लिकेशनचं, हे तुम्ही वापरू शकता. या पुस्तकामध्ये जेवढं आपल्या MPSCसाठी राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल या दोन्ही परीक्षेसाठी जेवढा डाटा आपल्याला महत्त्वाचा आहे, जेवढी माहिती आपल्याला महत्त्वाची आहे ती संपूर्ण माहिती मला या 2 पुस्तकामध्ये भेटली आहे. तर तुम्ही हे 2 पुस्तकं रेफर करू शकता. त्यानंतर करंट अफेअरसाठी तुम्ही देवा जाधवर सरांचं जे यूट्यूब चॅनल आहे, सॉरी त्यांचं नाही आहे, युनिक अकॅडमीचं जे यूट्यूब चॅनल आहे त्यांच्यावर तुम्ही त्याला फॉलो करू शकता. त्यांनी त्यामध्ये मंथली करंट अफेअर टाकले आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला जानेवारी 2023 पासून ते मे 2024पर्यंतचे करंट अफेअर आतापर्यंत करून ठेवायचे आहेत. त्यामध्ये त्यांनी MCQ पण टाकले आहेत मंथली त्या करंट अफेअर्सवर. तर 2 ते 3दा तुम्ही एक्झामच्या आधी त्यांचे ते व्हिडिओज बघा. एक एक तासाचे असणार आहेत, 50-55 मिनिटाचे ते व्हिडिओ आहेत. तर तुमचे रोज एक व्हिडिओ बघितलं तरी तुम्हाला 12 महिन्याचं म्हणजेच 12 व्हिडिओज हा 12 दिवसामध्ये तुमचं वर्षाचा करंट अफेअर कंप्लीट होणार आहे. आणि त्यानंतर त्या बेस जे MCQ आहेत ते तुम्ही 12 दिवसामध्ये कंप्लीट करू शकता. आता तुमच्या ते इफिशियन्सीवर आहे, तुम्ही 12 व्हिडिओ हे 6 दिवसात पण कंप्लीट करू शकता किंवा 3 दिवसात पण करू शकता, ते तुमच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे
करंट अफेअरसाठी जास्त काही मोठं बल्की पुस्तक घेण्यापेक्षा इयरबुक वगैरे तुम्हाला हे व्हिडिओज बघून त्यामध्ये भरपूर तुम्हाला 15 पैकी 10 ते 12 प्रश्न इझिली सुटणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे आपला मॅथ्स आणि रिजनिंग. मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये तुम्हाला जर पुस्तकातून अभ्यास करायचा असेल आणि प्रॅक्टिससाठी तुम्हाला सराव पाहिजे असेल तर तुम्ही सचिन ढवळे सरांचे पुस्तक वापरू शकता. त्यामध्ये अंकगणित आहे संपूर्ण, त्यामध्ये स्टॅटिस्टिक पण त्यांनी इन्क्लूड केलं आहे आणि सोबतच बुद्धिमत्ता चाचणीसाठी पण तुम्ही सचिन ढवळे सरांचं हे पुस्तक वापरू शकता. आणि जर तुमच्याकडे फायनान्शियल कंडिशन चांगली असेल तर तुम्ही सचिन ढवळे सरांचं जे ॲप्लिकेशन आहे टेलिग्राम चॅनलला ते डाउनलोड करून तुम्ही सरांचे 3 महिन्याची 999 मध्ये तुम्ही क्लासेस घेऊ शकता. त्यामध्ये पूर्ण तुमचं बेसिक जे आहे MPSCसाठी असेल किंवा CSATसाठी असेल किंवा सरळ सेवा असतील, बँकिंग असेल, SSC असेल, सर्वांसाठी तुमचं बेसिक क्लिअर होणार आहे. त्यामुळे सायन्स असो किंवा मॅथ्स आणि रिजनिंग असो या दोघांचे तुम्हाला मिनिमम क्लासेस लावावेच लागणार आहेत, कारण यामध्ये भरपूर सारं कन्फ्युजन असते. त्यामुळे क्लासेसमुळे ते कन्फ्युजन तुमचे दूर होण्यात मदत होईल. सोबतच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण राज्यशास्त्र म्हणजेच इंडियन पॉलिटी फॉर MPSC ही सिरीज सुरू करणार आहोत. याचा पार्ट 1 म्हणजेच राज्यशास्त्राची ओळख, इंट्रोडक्शन टू इंडियन पॉलिटी आपण व्हिडिओज लवकरच घेऊन येणार आहोत. यामध्ये आपण दिलेले जे महत्त्वाचे टॉपिक आहेत राज्यशास्त्र या विषयाचे ते सर्वच टॉपिक आपण या सिरीजच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपल्या प्रिलिम्समध्ये जास्तीत जास्त स्कोर कसा बूस्ट करता येईल यावर आपला फोकस असणार आहे. तर आपलं कंबाईन प्रिलिम्स, मेन्स आणि सिलेबस एक्झाम पॅटर्न हा व्हिडिओ झालेला आहे. इम्पॉर्टंट टॉपिक्सचा पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे पार्ट 2 मध्ये. बुकलिस्ट पण आपण टाकलेली आहे पार्ट 3 मध्ये. आणि राहिलेलं जे आहे 3 मंथ स्ट्रॅटेजी, ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस आपण राहिलेल्या दिवसांमध्ये कशाप्रकारे आपण अप्रोच करू शकतो त्यावर आपण बोलणार आहोत. आता तुम्ही स्वतःच्या इफिशियन्सीनुसार तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही टाइम टेबल करून या सगळ्या सब्जेक्ट्सचं तुम्ही ओव्हरव्ह्यू करून आपली स्ट्रॅटेजी बनवा आणि त्यावर लवकरात लवकर कशाप्रकारे आपल्याला सिलेबस कंप्लीट करता येईल त्यावर तुम्ही भर द्या.